बीडच्या नामलगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने केवळ 10 गुंठ्यात पॉली हाऊस उभारून आधुनिक पद्धतीने फुलांची शेती फुलवली आहे। या पॉली हाऊस मध्ये त्याने जरबेरा फुलांची शेती फुलवली असून बीडमध्ये बहरणाऱ्या या फुलांना मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद, पुणे अशा बड्या शहरात मोठी मागणी आहे। हे 10 गुंठ्याचं पॉली हाऊस आहे। दिनांक 4 जानेवारी लागवड केलेली जरबेराचे फुलाची आपण लागवड केलेली आणि 10 गुंठ्याचं स्ट्रक्चर आहे पूर्ण। आणि जरबेर फुल खूप प्रमाणात मागणी आहे हैदराबाद, पुणे, मुंबई, बेंगलोर। मी दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन असतं ते असं पाहायला गेलो। आता आपल्या बी मनात काही असं करायची कल्पना आली त्यांनी कसं आपण बी जरा कमी ह्याच्यात कापूस ते करण्यापेक्षा कमी जागेत जास्त उत्पन्न कसं घेता येईल ते पाहण्यात वेगवेगळे व्हरायटी आहेत आपल्याला। लिव्हिया आहे, ब्रेक डान्स आहे, टप्सको, टी और क्वांटिटी, असं बरेच म्हणजे 7 कलरचे आपल्याकडे फुलं आहेत। पारंपरिक पद्धतीने शेती न करता मयुरेशने आधुनिक शेतीची निवड केली। हे पॉली हाऊस उभारण्याकरता त्याला सुरुवातीला 20 लाखांची गुंतवणूक करावी लागली। त्यानंतर मात्र तो महिनाकाठी खर्च वगळून 1 लाख रुपयांचं उत्पन्न घेतोय। सकाळी 8 वाजता येऊन पॉली हाऊस वर घ्यायला लागतं, 7-7:30च घ्यायला लागतं, पण ते आता सध्या वातावरण हे असल्यामुळे 8 वाजता घेतात ना, 8-8:30ला। आणि सकाळी समज फुलं तोडायची असतात, त्याच्यानंतर पुन्हा फवारा असतोय, पुन्हा फवारा झाले की पुन्हा शॉवरिंग वगैरे हे ड्रिचिंग ते औषधं पॅकिंग आपली कॅरी बॅग लावून लब्बर कॅरी बॅग 10 फुलाचं एक पंच मारतो। सण उत्सवांमध्ये या फुलांना मोठी मागणी आहे, तर जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील याच पद्धतीने आधुनिक शेतीची कास धरावी असं आवाहन देखील मयुरेश करतोय।